जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBCom 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये SYBCom या वर्गाला ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर यांना विंटर एक्झाम 2024 म्हणजेच एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024चा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. जर का अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरायचा. तर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल. या एक्झाम सेक्शनवर क्लिक करा. एक्झाम सेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पुन्हा एक्झाम फॉर्म ऑनलाईन म्हणून तुम्हाला टॅब दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक तुम्हाला दिसून येतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. नंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिसून येतील. ओके, तर या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर एक्झाम फॉर्म डेट्सवर क्लिक करा. तर तिथे FY, SY आणि TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्नचे जे काही परीक्षा फॉर्म आहे तर हे दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट झालेले आहे आणि अंतिम फॉर्म भरायची जी काही डेट आहे विदाऊट लेट फी ती 22/9/2024 आहे. तर लेट फीसह आपण 26/9/2024 पर्यंत परीक्षा फॉर्म काय करू शकता, महाविद्यालयात भरून फीसह जमा करू शकता. ओके, त्यानंतर आपण थोडंसं बॅक साईडला आल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल. या लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसून येईल. ओके, तर या ठिकाणी 3 आडव्या रेषा आहेत त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा डायरेक्ट इथे खालती स्क्रोल तुम्ही करू शकता. खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला इथे तुम्हाला या पद्धतीने स्टुडंट दिसेल. तर या स्टुडंटमध्ये तुम्ही क्रिएट अकाउंट आणि लॉग इन असे जे काही 2 टॅब्स आहे त्यापैकी लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर, जो यापूर्वीच्या परीक्षेमध्ये फॉर्म भरण्यासाठी जो वापरला तोच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, वापरू शकता. ओके, सो जसं की मी एका विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर सिलेक्ट केला, तो मोबाईल नंबर एंटर केला, पासवर्ड एंटर केला, इथे जो काही कॅप्चा दिसत आहे तो मी कॅप्चा एंटर केला आणि लॉग इन बटनावर क्लिक केलं. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा मला डॅशबोर्ड बघायला भेटेल. ज्या डॅशबोर्डमध्ये इथे PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, कोर्स नेम, पॅटर्न नेम वगैरे दिसून येईल. तर मला थोडंसं काय करायचं आहे, इथे उजव्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. ओके, उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसून येईल. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ABC ID अपडेट करण्याबाबत पण मेसेज आहे आणि एक्झाम फॉर्म पण आहे. जर का तुम्ही यापूर्वी चुकीचा ABC ID नमूद केलेला असेल तर आता अपडेट ABC ID मध्ये जाऊन तुम्ही जो तुमच्याकडे कार्यान्वित असलेला जो काही ID आहे तो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता. ओके, किंवा तो अपडेट करा. अदरवाईज जर का या अगोदरच्या एक्झाम फॉर्ममध्ये व्यवस्थित मेन्शन केला असेल तर आत्ता काही अपडेट करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही एक्झाम फॉर्ममध्ये क्लिक करा. एक्झाम फॉर्ममध्ये क्लिक केल्यानंतर पुन्हा या पद्धतीच्या डेट्स वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड बटन दिसेल. या प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. आता एक गोष्ट काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तर एखादा विद्यार्थी आत्ता SYBComला आहे पण त्याचा जर का फर्स्ट इयरचा बॅकलॉग राहिलेला असेल मग तो सेमिस्टर फर्स्टमध्ये असू द्या किंवा सेकंडमध्ये असू द्या, जर का बॅकलॉग राहिला असेल तर याच विद्यार्थ्यांनी फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक करून म्हणजे फर्स्ट इयरवर क्लिक करून फर्स्ट इयरचा बॅकलॉगचा फॉर्म यामध्ये भरायचा आहे. म्हणजे इथे क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनमध्ये जाऊन फॉर्म तुम्ही फर्स्ट इयर बॅकलॉगचा फॉर्म भरू शकता. पण जे विद्यार्थी आता SYBComला आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचा काहीच बॅकलॉग नाही तर त्यांनी डायरेक्ट काय करायचं, इथं अदर दॅन फर्स्ट इयर या बटनावर क्लिक करून क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर एखादा विद्यार्थी म्हणजे रेग्युलर आहे, जर त्याचा SYचाच फक्त फॉर्म भरायचा असेल तर तो काय करू शकतो, अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करून फॉर्म भरू शकतो. ज्या विद्यार्थ्याचे फर्स्ट इयरचेही बॅकलॉग आहे तर त्या विद्यार्थ्यांना
फर्स्ट इयरच्या बॅकलॉगसाठी एक फॉर्म आणि SY BCOMच्या रेग्युलरसाठी एक फॉर्म, असे त्याला 2 फॉर्म भरणं अपेक्षित आहे. पण जर एखादा विद्यार्थी SYला रेग्युलरच असेल तो फक्त एकच फॉर्म भरू शकतो. ओके, ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, अदर दॅन फर्स्ट इयर सिलेक्ट करू आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक डिटेल्स येईल, नेम येईल, मदर नेम, डेट ऑफ बर्थ वगैरे बाकीची सर्व डिटेल्स येणार आहे. त्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. या ठिकाणी तुमचा PRN, इलिजिबिलिटी नंबर, मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मायनॉरिटी वगैरे ते सर्व येईल. शेवटी तुम्हाला नेक्स्ट बटन दिलेलं आहे, त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट डिटेल्स येणार आहे. तर इथे तुम्हाला जे काही 5 महत्त्वाचे सब्जेक्ट आणि प्लस 1 EVSचा सब्जेक्ट, असे 6 सब्जेक्ट तुमचे काय आहे, कंपल्सरी आहेत. म्हणजे इथे जर का सब्जेक्ट कोडचा जर का विचार केला तर सब्जेक्ट कोडमध्ये 231, 232, 233, 234, 235 आणि 239 EVSचा कोर्स आहे. तर असे मिळून टोटल 6 सब्जेक्ट इथे तुमचे कंपल्सरीमध्ये येणार आहे. इथे तुम्हाला कुठेच टिक मार्क ठेवायचे नाही आणि काढायचे नाही, ते बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेल्या आहेत. हे सब्जेक्ट ॲज इट इज तुम्हाला सिलेक्ट राहणारच आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट दिसणार आहे. तर ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुमचा जो काही आत्ताचा स्पेशलायझेशनचा ग्रुप आहे, ज्यामध्ये 236A ॲडमिनिस्ट्रेशन आहे, 36B बँकिंग अँड फायनान्स आहे, 236C बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस आहे, 236D कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट, 236E कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग आहे. नंतर हे पुढचे सर्व विषय आहे, जसं 236H मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. तुमच्या महाविद्यालयात जो अभ्यासक्रम घेतलेला असेल किंवा तुम्ही जो काही निवडलेला अभ्यासक्रम असेल त्यापैकी तुम्हाला आत्ता इथे एक स्पेशलायझेशन सिलेक्ट करायचा आहे. आता हा स्पेशलायझेशन तुम्ही आत्ता इथे सिलेक्ट करताना काळजीपूर्वक करायचा आहे, नाहीतर तुम्ही शिकले बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून आणि सिलेक्ट केला कॉस्टिंग, असं चालणार नाही. तर ज्याला ॲडमिशन घेतलं तोच कोर्स तुम्ही काय करायचा, सिलेक्ट करायचा आहे. जसं की आता आमच्या महाविद्यालयात म्हणजे मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतो आहे त्याचा 236 त्याचा जो काही कोड आहे 236E कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग आहे. तर इथे सिलेक्ट कॉलम जो काही दिलेला आहे तर त्याच बॉक्समध्ये फक्त काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. जसं की या पद्धतीने मी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग इथे सिलेक्ट कॉलमला मी सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे लास्टला तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट अशा पद्धतीची टॅब तुम्हाला दिसणार आहे. तर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. एक विद्यार्थी मित्रांनो सांगेल, आत्ता जस्ट परीक्षा फॉर्म भरताना इथे काय होतं आहे की काही विद्यार्थ्यांना असा एरर येतो आहे की त्यांना ऑप्शन येईल की 236A पासून तर 236L पैकी कोणताही एकच सब्जेक्ट सिलेक्ट करा. इथं सिलेक्ट केला असताना सुद्धा तसा जर का प्रॉब्लेम येत असेल, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, एखाद्या दिवसात तो सॉल्व्ह होईल. ओके, तसं मी तर ग्रुपला सूचना देणारच आहे. आता मी इथे हा विषय 236E सिलेक्ट केला, सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केलं आणि या ठिकाणी मला एक्झाम फॉर्मच्या फीचा स्टेटस आला. तर इथे एक्झाम फॉर्मची जी काही फी आहे तर जसे बघा एक्झाम फी 20 रुपये, नंतर कॅप फी वगैरे थोडीफार कमी जास्त असेल. तर माझ्या मते इथे जी काही तुमची फी असणार आहे ती एकूण फी तुमची 670 रुपये असणार आहे. इथे तुमचे जसे 7 सब्जेक्ट एक्झाम फॉर्ममध्ये आले पाहिजे, तर ते 7 सब्जेक्टची इंटरनलला गुणिले 20 जर का केलं तर आपले किती विषय होणार आहे, तर 140 रुपये ते बरोबर होणार आहे. ओके, कदाचित 160 पण होईल, काही ठिकाणी 690 पण फी येईल, ती पण ॲक्युरेट आहे. त्या बाबतीत तुम्हाला माहिती लवकरच देण्यात येईल. पण माझ्या मते 670 किंवा 690 ही जी काही फी आहे ती दोन्हीही बरोबर असणार आहे. कारण इथे मी आत्ता फॉर्म भरत असताना एक विषय एक्स्ट्रा सिलेक्ट केल्या कारणामुळं तर ती 690पर्यंत राहिली, पण मला वाटतं की ती 670 रुपये ही फी बरोबर आहे. ओके, त्यानंतर तुम्ही थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला चेक पॉईंट फॉर स्टुडंट दिसेल. तर इथे तुम्हाला डायरेक्ट शेवटी काय करायचं आहे, चौकोन बॉक्समध्ये क्लिक करून कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करायचे आहे. आता इथे बघा, जसं SY BSc कम्प्युटर सायन्सच्या एक्झाम फॉर्ममध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येत होते, तर आत्ता BCOMच्या एक्झाम फॉर्ममध्ये ते आलेले नाही आहे. आता ते ऑलरेडी विद्यापीठाचाच तो प्रश्न आहे, त्याच्यामुळं आपण या ठिकाणी काही सांगू शकत नाही. तसे काही फॉर्ममध्ये चेंजेस असतील नव्याने व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल. फीजबाबतचं जे काही कन्फर्मेशन आहे ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सांगणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहेतच. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, परीक्षा फॉर्म भरू शकता. परीक्षा फॉर्म भरा, त्यानंतर हा जो बघा फॉर्म भरा, त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढा. त्याच्या सेकंड लास्ट किंवा त्याचं जे काही लास्ट पेज आहे त्यावरती इथं प्लेस डेट येईल. इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटने सिग्नेचर करा. इथे स्टॅम्प्स काय करा, तुमचे जे काही ऑफिशियल अथॉरिटी असेल
किंवा ऑफिसमधले क्लर्क्स असतील किंवा HOD असतील, सब्जेक्ट टीचर, क्लास टीचर असतील, त्यांच्याकडून हा फॉर्म काय करा, चेक करा आणि त्याच्यावर त्यांची सही वगैरे घेऊन अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह जमा करा. या फॉर्मसोबत तुम्हाला तुमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट आणि ABCIDची झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला सोबत लागणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भरू शकता. तर दिलेल्या मुदतीत परीक्षा फॉर्म भरा. मी पुन्हा या ठिकाणी एकदा सांगेल, जर तुमचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल तर त्यासाठी एक सेपरेट फॉर्म आणि SY BComचा रेग्युलरसाठी एक फॉर्म, असे 2 फॉर्म भरायचे आहे. जे विद्यार्थी बॅकलॉग नाही आहे, रेग्युलर आहे, त्यांच्यासाठी फक्त SYचा एकच फॉर्म भरायचा आहे. तर दिलेल्या मुदतीत फॉर्म भरा आणि फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जे काही आगामी विंटर एक्झाम 2024 म्हणजे एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, या सर्व बाबतीत माहिती देणार व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला पण सेपरेट व्हिडिओ केलेलाच आहे, तुम्ही ते देखील बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहिती जर का मिळवायची असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.